एवढा पण नाही। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। बदलापूर शहरामधील बस स्थानकाची अवस्था कशी झालेली आहे ते आपण पुन्हा एकदा बघणार आहोत। सध्या फक्त 6:34 सुमाराचा टाइम जो आहे तो झालेला आहे आणि ही आहे बदलापूर बस स्थानकाची अवस्था। या ठिकाणी अंधार जो आहे आपल्याला बघायला मिळतोय। आता फक्त आपल्याला तिथून बघितलं तेव्हा कुठे तो थोडासा छोटासा जो लाईट आहे तो त्यांनी आता चालू केलेला आहे, नाहीतर गेला कित्येक वाजेपासून जो तो लाईट बंद होता। मॅडम, तो लाईट आता चालू झाला का? काय वाटतं? आत्ताच झाला त्या ठिकाणी तिथे होतं। हो, बरोबर ना? हो, धन्यवाद। कुठल्या गाडीची वाट बघतायत तुम्ही? मुरबाडची। तर हे बघा, हा लाईट आपले पाय पडता क्षणी या ठिकाणी चालू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। 6:30 वाजेचा सुमाराचा टाइम झालेला आहे आणि ह्या ज्या मुली आहेत तिथे बसलेल्या, किती वाजेपासून अंधारात बसलेल्या आपण त्यांना विचारूया। हा लाईट कधी चालू झाला? आता जस्ट चालू केलंय आम्ही। झाला ना? मग तुम्ही केव्हाच्या अंधारातच बसले होते? हो, भरपूर वेळ। तुम्हाला एकमेकांचे तरी तोंड दिसत होते का? नव्हते ना? काय वाटतं, आताच चालू झाला लाईट? हो, आम्हीच केलाय मॅडम। पिन पण आम्हाला लावायला लागते इथनं, तेव्हा चालू होतं। रोजचाच प्रॉब्लेम आहे। आम्ही रोजच अंधारात बसतो, पंखा नसतो कधी, हे असंच बसायचं। जी डास इकडे हा, आहे ते नेहमी आम्हाला चावत असतात, नेहमीच आहे। कुठे जायचंय तुम्हाला? कुठे जायचंय? पिंपळी बस येते का वेळेवरती? नाही येत। नाही येत। तर बघा, आता या ठिकाणी लाईट चालू झालाय आणि या मुलींचं म्हणणं आहे की यांनीच हा लाईट चालू केला। तुम्ही कसं केला चालू? पिन आहे मॅडम, ती पिन लावायला लागते। यांचं कोणी नसतं का? कोणच नसतो त्यांचा, आम्ही ते ग्रिल मधनं हात टाकून पिन लावतोय। एवढी भयंकर परिस्थिती बस आली बघा तुमची। तर हे बघा, आपण जाऊया मध्ये, अंधार बघूया, पण त्यापूर्वी एक बस जी आहे ती आलेली आहे। गेल्या कित्येक वाजेपासून या ठिकाणी थांबले। आम्हाला एवढं लांब जायचं असतं पण बस वेळेत नसते। बस पण वेळेत नसते। एक तास झाला ना ताई बस नव्हती म्हणून। कुठली? मुरबाडची? हा, मुरबाडची। कोणतीच बस वेळेत येत नाही। तर नंबर देऊन ठेवाल, काही असलं की सांगते तुम्हाला। नंबर देऊन ठेवा, काही असलं की बिंदास सांगा। हे बघा, मुरबाडची बस जी आहे ती गेल्या 1 तासांपासून या ठिकाणी आलेली नव्हती। अद्यापही जे नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत, या मुली ज्या आहेत त्या मुली आपल्याला बघायला मिळतात। काय बोलतात मॅडम? 1.5 तास झाला बस आलेली नाहीये। 1-1.5 तासांपासून नाही आणि अंधारातच बसलेले होते। हो, अंधारातच होतो। नेहमीच असं नेहमीच। आता बसमध्ये यांना जागा मिळेल का आपण तेही बघणार आहोत। जागा नाही मिळणार त्यांना आता। बघा, ही सत्य परिस्थिती आहे बदलापूर शहरातली। हे आहे बदलापूर शहराचं भवितव्य। या ज्या तरुण मुली आहेत, कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत असतील, जॉबसाठी येत असतील, तर यांचे या ठिकाणी आल्यावरती आतोनात हाल होतात। कॉलेजला आलात की कशाला आलात? जॉबसाठी आलेले आहेत बघा। आणि असे हाल जे आहेत या ठिकाणी बदलापूरमधील नागरिकांचे होतात, मुरबाडकरांचे होताना बघायला मिळतात। ही बस आली आहे, तिच्या जीवाच्या वर या ठिकाणी प्रवासी आहेत। आता ही बस पूर्ण अक्षरशः खाली आपल्याला बघायला मिळते, परंतु ही बघा 1 ते 1.5 तासांपासून या ठिकाणी प्रवासी जे आहेत थांबलेले आहेत। एकतर मुरबाडला रेल्वे नाहीये, मुरबाडला ट्रेन नाहीये आणि त्यामध्ये मुरबाडच्या बसची ही अशा पद्धतीची अवस्था आपल्याला बघायला मिळते। म्हणजे बस टायमात असते, एवढी गर्दी होणार पण नाहीये। बस वेळेत असते तर एवढे कशी काय गर्दी होईल? 2-2 बसची माणसं इथं थांबतात। ऍक्शन काहीतरी नाही, आम्हाला द्या न्याय जरा। तुम्हाला रोजचंही असंच? रोजचं आणि हे असं हे बघा कसं जीव घेणं प्रवास। त्याच्यामुळे एकच बस येते, मग त्याच्यामुळे एवढे पब्लिक चढणार, बाकीचे पब्लिक काही उभे। आणि रोजच्या बस कुठे ना कुठे बंद पडतच असतात। ही जागा आता जागा मिळेल तुम्हाला बसायला? नाही, उभाच जाणार आम्ही आता। हे ज्येष्ठ आहेत, तुम्हाला जागा मिळेल का बसायला? उभीच उभं राहून 2 बसची गर्दी येते, तर कशी जागा भेटणार आम्हाला बसायला? आम्ही लोक उभेच राहणार। 1 तास उभ्याने प्रवास करणार? हो, उभ्याने। हे बघा, आता ही बस जी आहे पूर्ण याच ठिकाणी भरलेली आपल्याला बघायला मिळते। कालच बदलापूर शहरामध्ये निवडणुका पार पडलेल्या आहेत। आता या मतदार राजाची हाल जे आहेत वर्षानुवर्ष पुढील 5 वर्ष असेच बघायला मिळतील का, हा प्रश्नचिन्ह आहे। बघा, परत एकदा तेच हाल आहेत। मागच्या वेळेस ज्या वेळेला आपण या ठिकाणी लाईव्ह केला होता त्यावेळेला एवढे दडपण आणले की नेमकं काय झालंय, बदलापूर शहराचा विकास होतोय। हा आहे बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने विकास आपण बघत आहात। या ज्या रणरागिणी आहेत बदलापूरच्या, मुरबाडच्या, ज्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुरबाडवरून बदलापूर येतात, बदलापूरवरून मुरबाड जातात, त्यांची ही अवस्था आहे। म्हणजे या लाडक्या बहिणी आहेत, जर यांना बदलापूरकरांना जर अशा देखील सुख सुविधा देऊ शकत नसेल प्रशासन, तर आता काय बोलणार आपण याच्यावरती? बघा, ही अख्खी बस जी आहे पूर्ण बस भरली आहे। शाळकरी मुलं आहेत, त्याच्यामध्ये तरुण मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत। यांनी बसनी उभ्याने प्रवास करावा लागणार आहे। एकतर मुरबाडला ट्रेन नाही आणि आपण मोठ्या मोठ्या थापा मारतोय की बदलापूर शहरामध्ये मेट्रो प्रकल्प येणार आहेत। मेट्रो प्रकल्प बदलापूरकरांना सध्या नकोय असे बदलापूरची जनता बोलते।
त्यांना आधी ह्या ज्या मुरबाडची बस आहे ना त्या कमीत कमी फेऱ्या वाढवा एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही का थांबलात? मुरबाडला जायचंय? तुम्ही का नाही चढलात? एवढं वाटतं दुसरी बस येईल ही गेल्याच्या नंतर. वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये. नेहमीच आहे आजच नेहमीच तरी वाट बघत असतील ना कुटुंबातली. हा मग तेच तर लेडीजचा आता जेंट्सचं तरी ठीक आहे पण लेडीजला ऑफिसमध्ये वर्क करून घरी जाऊन पण काम करावं लागतं. ते प्रशासनाला कोण सांगणार आता? बघा मुरबाडला यांना जायचंय. ही बस वरून पण बस वेळेवर नसतात. रोजच आहे हे. 9:30ची बस 10ला सोडणार, 10:15ची 11ला सोडणार. हा टायमिंग आहे त्यांचा. कधी कधी वाट बघणार. मधल्या रस्त्यात पर्यायच पण नाही, बस बंद आमच्याकडे पर्यायच असतात. नाहीये. कधी कधी ऍक्सिडेंट सुद्धा होतो. प्रवाशांची काहीच काळजी नाहीये. तर असं ऐकलंय की मुरबाडमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे मोठे मोठे रस्ते झाले, ते बरोबर आहे का? नाही रस्ते बघा तुम्ही. डॅमचा रोड बघा एकदा तुम्ही. खड्डे आणि खड्डेच आहेत फक्त. आपण या साईडला जाऊया. बघा मुरबाडची बस आली आहे तरी सुद्धा नागरिक जे आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. ते खाली आहेत ना सध्या. जायचं का आपण बसमध्ये एकदा चक्कर मारूया? या काय लावतंय? अरे बापरे छान, तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही तुमचं काम करा, हरकत नाही. का तुम्हाला लाईट नाही आहेत का दादा? नाही नाही तुम्ही लावा. तुम्ही आहो, तुम्ही लाईट नाही लावणार तुम्हाला दिसणार नाही. आम्ही साईडला जातो लागलं तर. दादा तुम्ही तुमचं काम करा. तुमची चुकी नाहीये त्याच्यामध्ये, प्रशासनाची चुकी आहे. हे करतील तरी काय? बंद आहेत का हे लाईट? कमी येतात का? करा ना तुम्ही. आम्ही नाही काय करणार तुम्हाला. करा करा. नाही तुमची चुकी नाहीये तिच्यात. काय नाही लावा. नाही 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 ठीक आहे ठीक आहे. बघा काय अवस्था आहे ना बदलापूर शहराची आणि मुरबाडकरांची. हे बघा मुरबाड शहराचा विकास आणि बदलापूरकरांचा विकास. बस स्थानकाची अवस्था म्हणजे एवढी जागा आहे ना इथून की मध्ये कुठून जाऊ ते समजत नाहीये सध्या. आता एवढी जागा आहे. हे बघा हे ज्येष्ठ आहेत. तुम्हाला कुठे जायचंय बाबा? कुठे जायचंय? मुरबाड काका कुठे? मुरबाड मुरबाडला जायचंय. ज्येष्ठ नागरिकांची सोय चांगली आहे का इथे? नाही ना, तुम्हाला बसायला जागा मिळेल ना आता? नाही ना. कुठं आता एवढी गाडी पॅक झाली तर मग आता उभं राहून जाणार का? वर जाणार. या थोडं मध्ये या. अजून ते गाडीला बल्ब लावतायत ना? काय लाईट लावतायत. चालू नाही होणार अजून. चला हा ठीक आहे. या 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 मध्ये या. चला हे बघा. थँक्यू. या पा तुम्हाला जागा मिळणार नाही मिळणार. मग तुम्ही असेच जाणार उभं राहून? उभाच राहून जाणार. मुरबाडला सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते झाले असं ऐकलं आम्ही. बरोबर आहे का? झालेत का? मोठे मोठे रस्ते झालेत? झालेत पण चालू नाही झाले ना. चालू चांगले नाही झाले. रस्ते चांगले झाले. चांगले चालू नाही झाले ना. हे बघा पूर्ण बस भरलेली आहे. 1 ते 1.5 तासांपासून या ठिकाणी प्रवासी थांबलेत. यांची काय चुकी आहे? यांना ट्रेन नाहीये पहिले तर जायला. किती तासापासून? 2 तास झाले ना. बघा म्हणजे घरच्यांनी वाट बघायची की नाही बघायची हा प्रश्नचिन्ह आहे. बस किती बस पाहिजे मावशी? किती बस पाहिजे? तासाला बस सोडा. आम्ही बसतो तर 6 वाजता 7ला बस येते. आता ही बस वेळेवर पोहोचेल का घरी? मला 8 वाजता आता परत मधून पण गर्दी होते का? मधून स्टॉप आहे का? अजून आता थांबणार नाही. मधली लोक राहिली तिथंच. हा तिथंच राहिली आता. बरोबर. तुमच्या इकडे कोणी लोकप्रतिनिधी राहत नाहीत का? तुमच्या इथे लोकप्रतिनिधी नाही आहेत का कोणी? लोक नाही नाही आमदार कुठले आहेत माहितीये का? किसन कतोरे राहतात. ते बदलापूर गावातच राहतात. इकडे मुरबाडला येतात का ते? हा मुरबाड गावच आहे त्यांचं ना. त्यांचं गाव आहे का? हा. मुरबाड आहे का? हा, कोणाचं मुरबाड. गाव आहे? आमदारांचं आहे हा का? आमदारांचा आहे. मग तुम्ही त्यांना बोलला नाहीत कधी? त्यांना कधी बोलण्याचा प्रसंग आला ना आम्ही गेलो पण नाही. तुम्हाला माहिती असेल तुम्ही ज्येष्ठ आहे. कधीपासून राहतात मुरबाडला? नाही मला माहिती. नाही माहिती का? बात आहे. तुम्ही बोलणार का? मुरबाडला कोण राहतं माहितीये का? बघा सगळे जे आहेत तरुण मुलं आहेत जे बोल. नाही नाही लोकप्रतिनिधी कोण राहतं माहितीये का तुम्हाला? प्रतिनिधी नाही पण आमच्या घरात जे आहेत ना ते माझे पप्पा म्हणजे त्यांना ओळखतात वगैरे. त्यांचे आमदार राहतात का मुरबाडला? येतात ना राहायला. येतात ना. त्यांच्या बंगल्यावर येतात ते लोक येतात ना. राहायला. सोडा म्हणा जास्तीच्या. आम्हाला खूप हा सोडायला सांगा म्हणा. नाही पण टायमावर आम्हाला खूप हालत खराब होती ना. बस येतच नाही. मग बस पाहिजे का? मग पाहिजे ना. हे बघा हे अशा आपल्या रणरागिणी अशा लटकून जातात प्रवास करतात.
आणि आपण बोलतो की महिला सुरक्षा बघतोय आपण. अजून ड्रायव्हरच्या इथे तर विचारूच नका, तिकडे लाइटिंग लावणं चालू आहेत. खूप भयंकर अवस्था आहे खरं तर. ही आहे मुरबाडच्या बसची अवस्था. आता हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर दाखवल्याच्या नंतर सत्य परिस्थिती पुन्हा काही तोंडावरती येतील आणि आपल्याला बोलतील की तुम्ही का दाखवतात, आम्ही एवढ्या प्रकल्प मंजूर केलेत, आम्ही तेवढे प्रकल्प मंजूर केलेले आहेत. पण हे आम्ही नाही बोलत आहे, हे बदलापूरकर बोलतायत, हे मुरबाडकर बोलतायत जे या ठिकाणी थांबलेत. आमदार कुठले आहेत? आमदार साहेब कुठे असतात माहितीये का तुम्हाला? माहितीये का? तुम्ही तरुण पिढी आहात, माहितीये का तुम्हाला? आमदार साहेब कुठले आहेत माहितीये का? मुरबाडचे कुठले आहेत? इथले बदलावर गाव. आणि कुठे असतात ते? मुरबाडचे आहेत का? हो. आहेत का? वाटतं का त्यांना काही विनंती केली पाहिजे आपण? बसच येत नाही, बस परत पोहोचतच नाही, बसवाले ऍक्शनच नाही घेत, तर काय करणार? बरोबर आहे. तुम्ही कशाला येतात इकडे? जॉबला येतात की कॉलेजला येतात? कॉलेजला. कॉलेजला येतात. पुढचे लाईट लावण्याची व्यवस्था सुरू होती सध्या. हा काय बोल किती तास बस असतात? 2-2 तास बसत. आम्ही 4:30ला आले, 4:30 पासून आता आम्हाला बस भेटली. ती बस मी तुम्ही बघितली असेल किती गर्दी आहे. मम्मी घरी वाट नाही बघत का? बघते ना, माझी मम्मी तर वाट बघते. काळजी वाटत असेल ना? वाटते ना. अरे हा दिवाळी आली आहे कारण आता लाईट लागते या ठिकाणी. हे बघा, हे बघा, हे लाईट लावले त्यांनी कारण त्यांना हे लाईट कमी पडतात. पण लाचारी एवढी आहे ना की प्रशासनाला सांगू सुद्धा शकत नाही की आम्हाला लाईटची व्यवस्था करा असं. या बसमध्ये 200 ते 300 प्रवासी बसलेले आहेत, मात्र ड्रायव्हरला देखील या ठिकाणी ज्या पाहिजे त्या सुविधा मिळत नाही. म्हणजे ही आहे मुरबाडकरांची आणि बदलापूरकरांची अवस्था. हे बघा, आता बघा इथे गेट सुद्धा लागत नाहीये, कोंबून प्रवासी भरले जातील. हे बघा, गेट सुद्धा लागणार नाही. प्रवाशांना पर्याय नाहीये या बस शिवाय, कारण ही बस गेल्याच्या नंतर पुढची बस कधी येईल ते सांगू शकत नाही. हे बघा, हे काय मद्यपान केलेलं आहे वाटतं, हा पिलेला व्यक्ती आहे. हे बघा, कुठे जायचंय? मला मुरबाडला जायचंय. मुरबाडला कोण राहतं माहिती का? कोण राहतं? ते माझा भाऊ राहतो. आमदार कुठे राहतात? आमदार वाशुल मध्ये किसन कथुरे. कुठे राहतात? वाशुल मध्ये कुठे राहतात आमदार? वाशुल आणि ते पण राहतात. मुरबाडला येतात का आमदार? मग येत मग नाही कधी येतात? कधी येतात, त्याला सवड भेटला तर तेव्हा येतात. बरोबर आहे की नाही? कशाने येतात? गाडीने येतात की बसने येतात? आता काय आपण बोला, ते चालत येऊ शकतात. चालत येऊ शकतात. मग मुरबाडला रस्ते कसे आहेत? रस्ते नाही, ते जाम खराब आहेत बाबा ताई. पण बोलतात मग रस्ते चांगले आहे मुरबाडला, नाही. काँक्रिटीकरणाचे रस्ते. नाही ताई, रस्ते खराब आहेत, पण मी काय बोलू आता. एरोप्लेन येतं ना तुमच्या मुरबाडला? हो, हेलिकॉप्टर येतं ना? हेलिकॉप्टर येतात पण ते वरून येतात, पण ते काय कामाचं नाही आपल्या काय कामाचं नाही. काय पण बोलतात. मुरबाडला आमदार राहतात आणि रस्ते चांगले नाही म्हणतात. मग काय बोलणार आपण. चला जाऊ का आता? हा चल, थँक्यू, वेलकम. कसं आहे ना, असं बोलतात की हे जे व्यक्ती आहेत ना ते कधीच खोटं बोलत नाही आणि ती अवस्था आपण बघतोय सध्या. सामान्य माणूस बोलायला घाबरतो, पण जेव्हा एखादा व्यक्ती पिलेला असतो ना तो खरं बोलतो आणि तीच परिस्थिती आपण सध्या बघितलीये. म्हणजे आपलं तोंड बंद केलं जातं की सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेत, पण हे नागरिक बोलतायत, हे आपण नाही बोलत आहे. हे बघा, हे सगळे मुरबाडचे थांबलेत या ठिकाणी. मुरबाडला जायचंय ना सर्वांना? आता पुढची बस कधी येईल तर सांगू शकत नाही, परंतु मागच्या वेळेस ज्या वेळेला आपण विचारलं होतं असं सांगितलं होतं की हीच बस जी आहे ती पहिले मुरबाडला जाते, मग ती सोडून परत इकडे येते. म्हणजे या बघा, या महिलांच्या हातात बॅग आहेत, घरी कुटुंब वाट बघत असेल. इथून गेल्यावर स्वयंपाक करणार की स्वयंपाक आयता मिळणार? मागच्या वेळेला तुम्ही घेतली ती ना न्यूज, ती खोटी सांगली. किती त्रास होतो आम्हाला लोकांना जायला. बस टायमावर येतच नाही. आले का पोरांना सांगतात का बस नाही, पाठीमागं बस येतात असं सांगतात डेपोवाले. तुम्ही आता इथून गेल्यावर स्वयंपाक करणार की काय? स्वयंपाक करणार इथून गेल्यावर. हे रोजची परिस्थिती रोजची परिस्थिती आहे ना. आम्हाला बारू डॅमला जायला लागते, बस अशाच भरून जातात.
तुमच्या इथे आमदार राहतात ना मुरबाडला, आमदार आमच्याच गावचे आहेत, मेन पॉइंट तुमच्याच गावचे आमच्याच गावचे आहेत. पण तरी अशी परिस्थिती आहे तुमची. ते काही साधारण माणूस बोलतच नाही ना, त्यांच्यापर्यंत कोण जाणार. बरोबर आहे. आम्ही बोललो तरी आम्हाला बोलतात तर तुमचं तर दूरचाच प्रश्न मागचे आहे. तुम्ही न्यूज घेतली ना, तेव्हाच आम्ही बघितली काय परिस्थिती होती. लोक सांगतात आम्ही कधीतरीच प्रवास करतो, रोज आम्ही प्रवास करतो, आम्हाला माहिती काय प्रवासामध्ये येते. आता तुम्ही बोलतात तर तुमच्यावर पण दमदाटी केली जाईल ना नंतर. माझ्यावर करू दे ना, मी सांगेन ना, आम्ही रोज करते ना, बरोबर आहे. रोज आम्ही जातो. आमच्या मुलांना किती आम्हाला त्रास होतो पोचवायला. मुलं घरी वाट बघत असतील. मग तुम्ही रोज इथे काय जॉबला येतात का इकडे? आम्ही जॉबला जाते. आता कधी येईल मॅडम पुढची बस कधी आता येईल? कधी येते त्याच्यावर वाट बघायची. असं वाटतं ती गेल्यावरच दुसरी बस येईल. तर ही आहे सत्य परिस्थिती बदलापूरकरांनो. हा आहे विकास. हे बघा, ह्या महिला इथे थांबल्या आहेत आणि तो लाईट अक्षरशः आपल्याच ज्या प्रवासी आहेत, महिला प्रवासी आहेत, त्यांनी तो तिथे बघूया आपण. चला, तिथे तर कोणीच नाहीये, त्या ऑफिसमध्ये तर कोणीच नाहीये. म्हणजे अक्षरशः सर्रासपणे काय कारभार चाललाय या ठिकाणी. या मुलींनी इथे चालू केलाय हा लाईट. हे बघा, निवडणुका संपल्या, प्रचार संपला, सर्व काही संपलं. म्हणजे सुरक्षा चिन्ह, सुरक्षा जे त्या वारेवर सोडलेले आहेत ह्या लोकांनी. बघा इथे टाइम काय, ठीक आहे. हे बघा, वेळ सकाळी 9 ते 9:15 ते काय, ओके. हे बघा, हे सर्व बंद आहे आता, सध्या बंद आहे. बिचारा ह्या ज्या मुली आहेत इथे बसलेल्या, त्यांनी हे चालू केलंय. यांच्या सुरक्षेसाठी इथे कोणीच नाहीये. आणि नंतर या ठिकाणी काही एखादा गैरप्रकार घडला की मग आपण येणार, मुलीची चुकी होती, ती काय करत होती एवढ्या रात्री तिथे, एवढ्या अंधारात ती काय करत होती. अरे तुम्हाला हे दिसत नाही, या मुली या ठिकाणी जॉबसाठी आल्यात, जॉबसाठी येऊन ते आता वापस जात आहे, बस वेळेवर नाहीये. त्यांची सुरक्षा कुठे गेली. हे बघा, इथे संपूर्ण अंधार आहेत. बघा त्या साईडला पूर्ण अंधार आहे या ठिकाणी. इथे जर कधी काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार. हा लाईट यांनी आता बोलतात इथून हात टाकून, जे इकडून वायर टाकून तो लाईट लावलेला आहे. मग साधं या ठिकाणी सुरक्षेसाठी एक लाईट लावू शकत नाही, एखादा व्यक्ती या ठिकाणी येऊ शकत नाही का. भयंकर परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा याच्यावरती बोलायला कोणीही तयार नाही, कोणीच नाही. कमीत कमी बदलापूर रेल्वे स्थानकाची तर अवस्था जाऊच द्या, परंतु बस स्थानकाची तरी ही अवस्था जी आहे, हे चिन्ह जे आहे बदलापूर बस स्थानकाचं, हे बदललं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. व्हिडिओ प्रदर्शित केल्याच्या नंतर सर्व बोलतात येऊन जाऊन तुम्हाला हेच दिसतं का, हेच दिसतं का. अरे इथे आहे चुका म्हणून हे दिसतं आम्हाला आणि आम्ही ते दाखवणार. याचीच होती ना मुरबाड. बोल. टॉयलेटचा पण खूप जास्त इश्यू आहे, त्याबद्दल पण मी नाही बोलणार. ठीक आहे चालेल, मी सांगते. बघा, एक जी तरुणी आली होती तिने आपल्याला सांगितलं की इथे वॉशरूमला जायला सुद्धा खूप इश्यू होतो. स्वच्छतागृह सुद्धा नाहीये. स्वच्छतागृहाची अवस्था दाखवते तुम्हाला इथल्या. हे बघा, या ठिकाणावरून जे आहे त्या साईडला आहे स्वच्छतागृह, या इकडे. तर ही इतकी भयानक अवस्था आहे या ठिकाणी. बघा, या साईडला आहे स्वच्छतागृह, या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत. सांगा इकडे कोण जाईल आणि कसं जाईल. एवढ्या अंधारामध्ये जातील मुली, जातील एवढ्या अंधारामध्ये का लोकप्रतिनिधी जातील. जाणार कोण. म्हणजे हे प्रश्न घ्यायचेच नाहीत का. आणि ज्या वेळेला हे प्रश्न आपण घेतो त्यावेळेला असंख्य प्रश्नचिन्ह येतात की तुम्हाला हेच दिसतं का, तुम्हाला हेच दिसतं का. आहे समस्या तर हेच दिसणार ना आम्हाला. का संताप व्यक्त नाही होणार. मी सुद्धा एक स्त्री आहे आणि ज्या वेळेला स्त्रियांवरती अन्याय होता त्यावेळेला आपण दाखवू शकत नाही का. हे बघा, कोण जाणार इकडे स्वच्छतागृहासाठी, कोण जाणार. आणि इकडे जर काही गुन्हा झाला तर मग त्याला जबाबदार कोण राहणार. काही गैरवर्तन झालं मुलींसोबत तर त्याला जबाबदार राहणार कोण. इतकी भयंकर परिस्थिती आहे. परत इकडे बघा मागे, हे बघा इथे काय लिहिलंय. हे बघा, ची चौकशी मुरबाड आगारमध्ये करावी. अधिकची चौकशी मुरबाड आगारमध्ये करावी. बदलापूर मुरबाड मार्गावर मुरबाड आगारतर्फे वाहतूक केली जाते. बदलापूर स्थानकात वारंवार चौकशी करू नये. धन्यवाद. म्हणजे यांनी या ठिकाणी महत्वाची सूचनाच लिहून ठेवलेली आहे की मुरबाड बस स्थानकासंदर्भात तुमची जी पण काही चौकशी असेल ती तुम्ही इथे करूच नये. मग बदलापूरकरांनी करायचं काय. जर त्यांना मुरबाडला जायचं असेल तर मग तुम्ही डायरेक्टपणे इथे लिहा ना की मुरबाडच्या बसचं काहीच नाहीये इथे. मग त्या संदर्भात खूप धक्कादायक बाब आहे ही. खरंच बघा, यांनी ते डायरेक्ट लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे इथे चौकशीच केली जायची नाही डायरेक्ट. सायंकाळी कार्यकारी वेळ जो आहे सायंकाळचा यांचा हा आहे.
आणि त्यानंतर वारेवरती सोडलंय बदलापूरचं जे बस स्थानक आहे ते. मागे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की बदलापूरवरून अक्कलकोट आणि शेगाव जाण्यासाठी जे आहे या ठिकाणावरून बस स्थानकावरून बस जी आहे ती चालू करण्यात आली होती. पण खरंच त्या बसपेक्षाही जास्त आवश्यकता नाही का सध्या बदलापूरमधील बस स्थानकाची अवस्था सुधारण्याची? ही जी दुरावस्था झालेली आहे याला जबाबदार कोण आहे? साधा लाईट इथे चालू होत नाही. ज्या वेळेला आपण तिकडून आलो त्यावेळेला बिचारे त्या मुलींनी तो लाईट चालू केला, ते सुद्धा मधून हात टाकून त्या ठिकाणावरून त्यांनी ऑफिस म्हणून चालू केला. मग 5 मिनिटं इथं कोणी येऊन ऑफिसचं बटन बाहेर करू शकत नाही का? अशी अवस्था आहे. एक ती ट्रेन गेली, बस गेली. आता ही दुसरी बस कधी येईल याच्या वाट बघतायत सर्व. तुम्हाला कुठे जायचंय? मुरबाडला जायचं. हे रोजचं आहे असं? हो. किती वेळ वाट बघावी लागते? 1-1.5 तास 2 तास. 5ला पावणे 5ला बस गेली तेव्हा आलीच नाही. आम्ही 5 पासून उभे आहो. मला जॉबला जायचंय. मी तिथे लेट झालो. आता मी कॉल केला, तुमचा कोण फोटो दाखवलाय? कुठलं चॅनल आहे? आपले बदलापूर. अच्छा अच्छा. मग आता काय जॉबवरतून तुम्हाला ओरडणार ना? हा, ओरडा पडणार कदाचित. लेट अटेंडन्समुळं ते काय ऑब्जेक्शन ऍक्शन पण घेऊ शकतात काही. हे रोजच होतं का तुम्हाला असं? कंटिन्यू यांचं टाइम हे फिक्स नसतो का नाही, काय फिक्स नाही. 1-1.5 तास 2 तास तुम्हाला? आणि इथं कोणच नसतं वेळेवर. म्हणजे तुम्हाला काही दुसरा पर्यायी मार्ग आहे बस व्यतिरिक्त? ते असतात प्रायव्हेटच्या टॅक्सी वगैरे, पण त्यांचा पण काही वेळ नसतो आणि त्या संध्याकाळच्या नसतातच. थँक्यू. बघा एक अजून बस आलेली आहेत. आता हे राहिलेले बदलापूरकर तिच्यात जातील, मात्र बस कुठली ते माहित नाही. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.